देवाने ओळखलं मला. देव लगेच ओळखतो बरं का, मनात आलेलं नाही देव लगेच. देवाने ओळखलं. ठीक आहे राधे म्हणले. राधा पाण्यात आणले गेले आणि देव मोठून बसले. राधा म्हणाली, अरे कृष्णा म्हणले आता लहान होतास की आता लगेच कसं मोठा झालास म्हणले. हो म्हणले मी मोठा होतो म्हणले लगेच. आता म्हणले 2 मिनिटात लगेच दारावर थाप पडली. कोण आला हो? राधेचा नवरा आला. राधा दार उघड म्हणले. दार उघड म्हणले. आता ही घाबरली. त्यांचा आता आवाज बाहेर गेला. त्याने ऐकला आवाज. कुणासंग बोलतेस म्हणले. आणि दरवाजा उघड म्हणले. दरवाजा म्हणले. राधा म्हणले कृष्णा आता म्हणले मला घरात हाकतच काय म्हणते. पहिला जसा होता तसा हो. तेव्हा कृष्ण म्हणाला मी कधी मोठा होत नाही. मला आईने शिकवले म्हणले लहानाचं मोठं व्हायला, पण मोठ्याचं लहान व्हायला शिकवलं नाही. मला बाबा आता मोठ्याचं लहान होता येत नाही. हात जोडले, विनंती केली, पाया पडले. माझं चुकलं म्हणले. लहान होतास तर तोच बरा होतास म्हणले. आता मोठा झालायस आता लहान हो म्हणले. देव महाराज लहान झाले. मग उघडलं दरवाजा आणि या म्हणाला एवढा उशीर हाका मारतो तो. एवढा उशीर लागला हा दरवाजा उघडायला. काय बोलतेस? कोण आहे? कुणासंग बोलते? बघितलं कोण? कृष्ण होता. अगं म्हणले ह्यो लहान एवढ्या मोठ्याने असं बोलतो दुसऱ्या म्हणले. हो म्हणजे असे महाराज राधेला खोत आणि राधा आणि कृष्ण महाराज गोपिकांना महाराज आनंद दिला. आणि त्या आनंदाचं वर्णन तुम्हाला म्हणतात की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. बुडिया तोरणी करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. मधल्या चालेल तर राहिलं बाबा तू म्हणा.
टाळी आणि मुखाने नाम घ्यायचं. विठोबा रघुमा टाळ फोडले पण बसलेल्या पोटाचं पाणी पण हलवलं. स्वर्गीची अंमळीची दाती देवा मृत्यू लोकी वावा जन्मामा कशाला भांडायला. नारायण नामे होऊन जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ गीत नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. अन्य ठिकाणी नाचा पण इतर नाचताना लाज करायची नाही. कारण लाज भय शंका दुराविरामा नकळे साधन व्यापरते. भगवंताच्या नामचिंतनामध्ये नामदेवांचं कीर्तन आणि देव नाचू लागले महाराज. आणि देव एवढे नाचले देवाच्या कमरेला असलेला पितांबर कधी गळून खाली पडला देवाला पण सुद्धा राहिले नाही. तेव्हा जनाबाई म्हणते देवा स्वतःला सावरा. कारण कीर्तन कोणाचं होतं? नामदेवांचं कीर्तन होतं. देव नाचत होते आणि आमचं कीर्तन माणसं झोपतात. देव मात्र काय येत. कारण कृष्ण हा अवतार आनंदाचा अवतार आहे. कृष्ण भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतार आले. एक भक्तांचं रक्षण केलं, दुष्टांचा संहार केला आणि धर्माचं रक्षण करण्याकरता महाराज देव या मृत्यू लोकांमध्ये या पृथ्वीतलावरती येतो. धर्म रक्षावं या अवतार घेसी आपुल्या पाळीसी. भक्तजना आपण चरित्रामध्ये पाहिलेला मला देव कशासाठी येतो. एक धर्माचं रक्षण करण्याकरता, दोन भक्ताचं रक्षण करण्याकरता, तीन दुष्टांचा संहार करण्याकरता. कृष्ण भगवान परमात्मा सर्वांना आनंद द्यावा म्हणून सर्व गोपाळांना एकत्रित केलं. मला काय एकत्रित केलं? गोकुळामध्ये असलेलं दही दूध हे होतं ना ते सर्व मथुरेला जायचं. आणि कृष्णाला कळालं की घरात असलेल्या गोपाळांना काही खाया प्यायला मिळत नाहीये. दूध जर म्हैस 5 लिटर देत असेल तर घरात किती राहतो? अर्धा लिटर आणि त्यात अर्धा लिटर पाणी. मग अशी अवस्था कृष्णाने सांगितलं. आता म्हणले आपण चोरी करायची. म्हणजे आता चोरी कशाची करायची? दह्याच्या दुधाची चोरी करायची.
आता त्याला साहित्य लागणार म्हटले. हा, आता साहित्य का टाक्या असं काय लागणार काय म्हटले? काय नाही म्हटले. एक मुठभर माती घ्या, एक मुठभर म्हटले चटणी घ्या, काट घ्या म्हटले. 3 काट असतात बघा, टाकला तर एक काटा वरच असतो. हे साहित्य गोळा करा. पेंड्या म्हणला देवा म्हटले मी तर चोरी करायला म्हटले बंदूक तलवारी अशा गोष्टी ऐकलो होत्या म्हणले. आणि अशा चोरीला म्हणले अशी वस्तू घ्यायच्या व अशाच वस्तू घ्यायच्या, आम्हाला कोणाला हाणामारी करायची. मग या गोट्या कशाला घ्यायच्या म्हटले? अरे म्हटले एखादी गवळण पळत आली पकडायला तर तिच्या पायामध्ये या गोट्या टाकायच्या म्हणजे ते खाली घसरून पडते. म्हटले एखादी गवळण म्हणले चप्पल नाही घालून तर म्हणजे काटे म्हणजे काटे टाकायचे पाहिजे म्हणले, काटे टोचतात म्हणले. आणि तरी पण एखादी गवळण राहिली म्हणजे काय नाही म्हणजे माती टाकायची डोळ्यात म्हणले. पण जायचं म्हटले चोरी करायला. कशाची? तुम्हाला खाया प्यायला पाहिजे का नको? तेव्हा देव म्हणाले पाहिजे म्हणले. मग पाहिजे म्हणजे आता मग काय करा, फक्त माझ्या माग या. देव का म्हणतात फक्त माझ्या माग या, तुम्हाला मी काय करतो पोट भरून देतो. याल तरी याले लागे अवघ्या माझ्या मागे मागे मागे, आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तोरी. किती देतो? 1 भाकरी, अर्धी भाकरी. अरे जेवढं पुरं होईल तेवढं देतो, तेवढं पाहिजे तेवढं खावा म्हणले. पण माझ्या माग या. कोणी कुणाशी न बोला, कोणी कुणाशी बोलू नका. मग आले बाबा ज्या गौरीच्या घरामध्ये आले आणि मागून महाराज चढले. कुठं? वरती चढले महाराज आणि कौलावरून खाली आले. देवाने सांगितलं एकेकाला मी खाली सोडतो म्हणते, डोळं झाका. सर्वांनी मला गच्च पकडा म्हणले. सर्वांनी गच्च पकडलं आणि डोळे झाकून सगळे खाली आले. सगळे खाली आले. शिंक्यावर शिंक, शिंक्यावर शिंक, शिंक्यावर शिंक. जुनं होतं बघा, आता बघायला सुद्धा मिळत नाही. 4-5 मडके खाली रिकामे असायचे, मधली वरची रिकामे असायचे आणि मध्याच कुठतरी एखाद्या लोटक्यामध्ये काय असायचं, दही असायचं भरलेलं. आणि आता काठीने काय करावं, त्याला मारावं म्हणले. का? कारण ज्याच्यामध्ये भरले ते कळालं पाहिजे की कशामध्ये भरलेलं आहे. मग आता ते काठी कशाची होती? काठी घेतल्याने लोटक्याला मारली. तर दिशी आवाज आला की म्हणायचं याच्यामध्ये काही नाही, कंटन भोपाळा म्हणजे. आणि दुसऱ्याला मारलं डुबकन आवाज आला की म्हणायचं हे भरल्याला. आणि आता ओळखा, देव मारल्यावर टणटण व्हायला पाहिजे का डुबकन आवाज यायला पाहिजे? आतमध्ये रिकाम पाहिजे का भरल्याला पाहिजे? हे यातून शिकायचं. मग देवाने ओळखलं अशी कोण आहे म्हटली. मग काठीनं मारलं आणि मला दही हातामध्ये आलं. कृष्णाने सर्वांना दही घ्यावं, सर्वांना दही दूध तुकडून सर्व खाल्लं, सर्व नासाडी केली. आणि आता म्हटले वर जायचं म्हणले. आता काय करा, जसं खाली आलो तसं वर जायचं म्हणले. सगळेजण पकडा म्हणले मला. कृष्णाला सर्वजण पकडले. डोळ झाका. झाकले का डोळ? होय म्हणले. पेंड्या हुशार होता म्हटले मगाशी आलो वरनं म्हणले, डोळ झाकून खाली आणला. कसं आणतो ते बघायचं म्हणले. पेंड्याला डोळ झाकला नाही. सगळे गेली वर, एकटा जायला खाली. अरे कृष्णा अरे मीरा खाली राहिली तू म्हणला. म्हटलं माझं तर तत्व पाळला नाही म्हणला. डोळं का झाकलं म्हणला. नाही मी बघणार तो म्हणला तो कसं वर नेते. मग देवाला विनंती केली, हात जोडलं. मग कृष्णाने परत त्याला काय केलं, वरती घेतलं मला. आता गौरवने काल म्हटले सकाळी उठून पाहिलं हे सर्व नासाडी केलेले तिने ओळखलं बरं काय. हे गावात म्हणजे एकटाच करू शकतो म्हणजे. कोण? त्या कृष्णाशिवाय दुसरं कोणी करणार नाही. कारण गाव लगेच ओळखते कोण चांगला आहे कोण वाईट. मग गावाने ओळखलं. मग त्याने सांगितलं की ही गवळण म्हटली आली घराकडे. अगं यशोदे, अगं म्हणजे तुझ्या कृष्णाने म्हणले दही दूध तूप लोणी सर्व खाल्लं म्हणले, सर्व नासाडी केली म्हटले. तुझ्या पोरग्याला काय तर सांग म्हणले. आता हे कृष्ण म्हणला, देवा म्हणला बर म्हणले माझं सांगायला. देवाने दुसऱ्या दिवशी सर्व गोपाळ गोळा केले आणि सांगितलं ज्या गवळीच्या घरी काल गेलो परत आज तिथं जायचं म्हटले. आणि हिला सांगून गेले होते आता येऊ दे परत म्हटले. त्याला रंग्या हातच पकडतो म्हटले. देव ठीक आहे मला पकडते काय. बरं बरं. दुसऱ्या दिवशी गेले आणि दोघं नवरा बायको महाराज जागच होते महाराज. पण देव आल्यानंतर देवाने माया टाकली, गेले झोपे दोघं जण. सर्व दही दूध तुकडून सर्व खाल्लं आणि जाताना लोणी काय केलं, सुनीच्या तोंडाला मावले. आणि दही काय केलं, सासूच्या तोंडाला.
आणि सकाळी सासू सून उठत्या, सासू होत्या सुनेला, अगं खाल्लीच तर खाल्लीच तू पुढे तोंडाला लागली पुसायच नव्हतीस. सून म्हणते आत्याबाई तुमच्या तोंडाला ढेगला पुसा म्हणली. कृष्ण ओळखले म्हणजे कृष्णाशिवाय दुसरं कोणी करणार नाही. अशा खोड्या करू लागले महाराज. आणि एक दिवशी महाराज कृष्ण भगवान परमात्म्याने त्या खोड्या चाललेल्या होत्या. यशोदेच्या घरी हे रोज गाराने येऊ लागलं. मग यशोदा म्हणाले कृष्णा अरे थांबू म्हटले, आता बाद झालं म्हणले. काय आता देव काय शांत होईल, कृष्ण काय शांत होईना म्हणून मारली. मारावं तिने उगाडली काठी आणि भुवनेच्या पोटी 14 देखे. महाराज काठी घेऊन धावली यशोदा मैया. देवाने तोंड हा केलं, काय केलं 14 भुवन दाखवलं महाराज. विश्वरूप दर्शन दाखवलं, पण मूर्ती तोडून खाली पडली महाराज. तिला ते बघता आलं नाही, चक्कडून खाली पडली. शेवटी उठली महाराज. काय नाही म्हणजे आता कृष्णा तू शांत व्हावा म्हणून तुम्ही काय केलं महाराज. एक दिवशी 1 महिना झाला तेव्हा सांगितलं आता तुझं नवस आहे म्हणजे आता तरी आजच्या दिवशी कुठं बाहेर घराच्या बाहेर पडायचं नाही. 1 महिना देवाने महाराज कोणा चोरी बिरी काय काय केलं नाही महाराज. यशोदाला वाटलं माझा मुलगा आता म्हणले जरा शहाणा झाला म्हणले. माझा गणपतीला केलेला नवस मानले म्हणले खरा पूर्ण झाला म्हणले. गणपतीचा बाप्पाचा उपकार मानायला पाहिजे म्हणले आणि हाराभर मोदक केले महाराज. आणि कृष्णा म्हणले आता बाहेर कुठं जायचं नाहीये, आज नवस पूर्ण केलाय म्हणले. आई म्हणजे कुणाला नवस केलाय म्हणते. अरे म्हटले गणपतीला नवस केलता तू 1 महिना खोडी करू नये म्हणून खोडी करू नये म्हणले. देव मला मीच घेतो मला गणपतीला जरा मान असू दे. आता गणपती बाप्पाच्या समोर समोर ठेवलंय. आईला म्हणले आई अगं अगरबत्ती कुठे आहे म्हणले. अगरबत्ती राहिली बघ म्हणले. आणि यशोदा आतमध्ये गेली अगरबत्ती आणायला. आणि इकडे कृष्णाने काय केलं गणपतीकडे पाहिलं. गणपती लाट 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 कापू लागला. कृष्णा म्हटला गणपती बाप्पा या हारावर मोदक कोणाचे. अहो तुमचेच की म्हणता मग कोण खाणार. अहो तुम्हीच खाणार की म्हणले. खाऊ काय खाऊ का म्हणे गणपती महाराज. खाऊ का म्हणेपर्यंत म्हणले कृष्णाने सर्व जे हाराभर मोदक खाऊन टाकले. यशोदा आतमधून आली बाहेर बघते तर कुठं त्या हाराभर मोदक पण दिसेना आणि देवघरामध्ये गणपती पण कुठं दिसेना. आणि कृष्ण भगवान कोपऱ्यात बसले होते, घाबरून बसले होते. अरे कृष्णा अरे हाराभर मोदक कुठे गेले. अरे देव कुठं गेला, गणपती पण कुठे गेला. म्हणले लांबच्या लांब सोंडे म्हणून म्हणले कोणतं बुद्धी म्हणून कोणता आला होता म्हणले, मोठ्या डिग्रीचा होता म्हणले. त्याला घाबरून म्हणले ते सगळं खाऊन गेला म्हणले. मग देवाकडे बघून देवघरात बघून देवाला म्हणते अरे तेनं ते खाल्ला म्हणले जाऊ दे, पण गणपती तर कुठं म्हणले. गणपती कुठं. कृष्णाने काय केलं होतं हाराभर मोदक खाल्लेलं महाराज ते पचायला पाहिजे, शांत व्हायला पाहिजे होतं. गणपतीला सांगितले तेवढं तुम्ही काय करा शांत करा म्हणून गणपतीला सुद्धा खाल्ले. मग देवाला म्हणते देव कुठं आहे. तेव्हा देवाला हसवायला महाराज. देवासीच पुसे देव काय झाला हसवाले बोला याचे हरी. हरीला महाराज कृष्णाला हसू आलं. अरे देवालाच विचारते म्हणले देव काय झाला अजून मी ह्याला कळालं नाही म्हणले. बघा तर म्हणले माझं हिच्यावर किती प्रेम आहे म्हणले. काय केलं चुलीवर महाराज दूध ठेवलं आणि स्वतः मांडीवर देव बसले होते. आणि जरा अग्नीला विनंती केली. अग्नी भडका उठला महाराज आणि चुलीवरचं दूध उतरून चालू लागलं. कृष्णाला तेवढं मागलं बाजूला आणि तिकडे धावली महाराज. कृष्ण म्हणाला माझ्यापेक्षा इथे दुधावर जास्त प्रेम आहे म्हणून किती केलं पण कृष्ण म्हणून यशोदेला कळाला. जिथं आईला देव म्हणून पुत्र कळाला नाही तिथं समाजाला संत म्हणून कधी संत समजले शोकांती काय महाराज. म्हणून देवाचं चरित्र कृष्णाचं चरित्र त्यातून काय घ्यायचं फक्त उच्चार करायचा आचरण करायचं नाही महाराज. म्हणून देव हे सर्व चालू लागलं. आणि मग एके दिवशी महाराज हे काय दारानं शांत होईना. यशोदा म्हणजे देवा कृष्णाला आता म्हणजे आता तुझी शाळा चालू करायची म्हणजे. आता कुठली शाळा. आता या गायींना घे या गोपाळांना घे आणि आता म्हणजे गोधनेमध्ये जा म्हणले गायी राखण्याचं काम कर म्हणले. बास म्हणले. आता देव कुठे गेले हो सर्व गायींना एकत्र केलं महाराज. आता गायी कशा एकत्र झाल्या. बासरी घेतली कृष्णाने महाराज आणि बासरी वाजवली. जसे कृष्णाने बासरी वाजवली तसं सर्व गायी एकत्रित आले महाराज.
जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले हो बंसी बजाने वाले. बंसी मुरली वाजवली महाराज कृष्णाने, आणि कृष्णाने मुरली वाजवल्याबरोबर सर्व गायी एका ठिकाणी आल्या. गायी एका ठिकाणी आल्या आणि त्या ठिकाणी महाराज भगवंताने गायी एकत्र आल्या महाराज, आणि त्या वेणूचा आवाज ऐकून सर्व गोपाळ सुद्धा त्या ठिकाणी आले आणि म्हणजे देव आता म्हणजे तो आता आमचा राजा, म्हणजे कोण आमचा राजा. देवाला काय केलं, एका मोठ्या कटारावर महाराज बसवलं कृष्णाला, आणि सर्वजण खाली उभा राहिले गोपाळ महाराज. आणि आता म्हणले आमचा कृष्ण कोण झाला, सिंहासनी बसला, आता आमचा कृष्ण राजा झाला. पण सर्व गोपाळ आनंद करू लागले महाराज, खेळ खेळू लागले. हमामा हुतुतू उंबरी, आता ते खेळ पण नाहीत आणि ते माणसं पण आता मुले पण आता तशी राहिलेले नाही. आता क्रिकेट म्हटलं की पहिला डाव देवाने मानला महाराज, पण देवाने आपल्यावर कधी डाव घेतला, देव आपला डाव घेतो का हो, नाही. देवाने आपल्यावर कधी डाव घेतला नाही. सृष्टी निर्माण केली पण त्याच्यामध्ये आपल्याला त्यानं डाव कधी मांडला नाही. पण तिथं मात्र देवाने डाव दुसऱ्याला दिला, डाव गोपाळानं दिला महाराज, तो आनंद दिला. तिथं गवळे, तिथं ज्या गवळणी होत्या त्यांना अधिकार नव्हता, तर गोपाळांना सुद्धा अधिकार होता. आणि गोपाळ आनंद करू लागले, खेळ खेळू लागले. आणि मग आता सगळे खेळ खेळून सगळे आता काय झाले महाराज, शांत झाले. कृष्णा आता म्हणजे खेळ खेळून म्हणजे आता भूक लागली म्हणले, आता काय करावं, अरे आता अंड्याने खायची शिजुरी खावी म्हणले. मग देवाने सांगितलं आता अशी शिजुरी खायची आपण नाही म्हणले, सर्वांच्या एकत्रित करायच्या म्हणजे. कारण प्रत्येकाचं वेगवेगळं होतं आणि वेगवेगळं असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात काहीतरी विचार येतील. म्हणून देवाने प्रत्येकाची शिदुरी एका ठिकाणी केली. तो काला केला कुठं, मथुरेमध्ये गोकुळामध्ये काला जो केला तोच काला मला साधू संतांनी पंढरपुराच्या वाळवंटामध्ये केला. आणि तोच काला मला श्रीगुरूंच्या कृपेने आपण या ठिकाणी करतोय, हा आनंद घेतोय. म्हणून कुठलाही कार्यक्रम असू दे, आपण सप्ताह करतो, पारायण करतो, पण काल्याशिवाय प्रसाद घेता येत नाही. आणि काल्याशिवाय त्या कार्यक्रमाची सांगताही करता येत नाही. म्हणून काला म्हणजे काय, भगवंताचा प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखाना, शास्त्रकार म्हणतात की प्रसाद म्हणजे भगवंताचा एक काय आहे, दुःखावर लवलेश आहे. तो प्रसाद भगवंताचा सर्वांना मिळतो, प्राप्त होतो. हे आमचं काय आहे, महत्भाग्य आहे, परमभाग्य आहे की आम्हाला हा प्रसाद मिळतो. तो प्रसाद घेतल्यानंतर जो आनंद आहे ना, म्हणून देवाच्या नामस्मरणामध्ये, देवाच्या नामचिंतनामध्ये जो काला होतो तोच प्रसाद महाराज. आणि त्याच्यावरती काय करावं, तुळशी पत्र ठेवावं, म्हणून तो काय होतो, देवाचाच प्रसाद होतो महाराज. म्हणून कुठलंही घरातलं अन्न असू दे, एक तुळशीचं पत्र ठेवा, ते प्रसाद म्हणून देवाचा तुकडा मला प्राप्त होतो. आणि त्याचा आनंदच महाराज भगवान परमात्मा देतो, एवढं देतो की तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील. या देवाचं नामचिंतन करून सेवन जर प्रसाद केला तर पण पांडुरंगाची काय होती महाराज, निश्चित प्रकारे भेट होते. म्हणून काला त्या साधू संतांनी वाळवंटामध्ये केला आणि तुम्ही आम्ही याच ठिकाणी आज काला करतोय. श्रीगुरूच्या कृपेने आपण या ठिकाणी काला करतोय. म्हणून भगवंतांनी महाराज तिथं गोधनामध्ये चरित्र केलं. म्हणून रांगताना एक चरित्र आणि गोधनामध्ये एक चरित्र, असे दोन चरित्र केले. आणि एक दिवशी महाराज 11 वर्ष भगवान परमात्मा मथुरेमध्ये राहिले. 11 वर्ष भगवान परमात्मा गोकुळात राहिले. आणि 100 वर्ष भगवान कृष्ण परमात्मा कुठे राहिले, द्वारकेत द्वारकाधीश म्हणून राहिले. एकूण 121 वर्ष राज्य, 121 वर्ष भगवंत कृष्ण भगवान परमात्माचा अवतार. 100 वर्ष मला द्वारकेमध्ये गेले. पण द्वारकेत जात असताना जेव्हा गोकुळामध्ये
द्वारकेहून सांगावा आला की कृष्णाला घेऊन या. कृष्णाला घेऊन या म्हटल्यानंतर रथ आला. रथ कोण आणला होता महाराज? अक्रूराने रथ आणला. आणि रथ आला म्हटल्यावर गोकुळामध्ये रथ कोणाचा आला म्हणून सर्व गोपाळ धावले महाराज, सर्व गवळणी धावल्या. तेव्हा कृष्ण म्हणाले सर्व गोपिकांना, सर्व गोपाळांना की आता म्हणजे मला जायचं नाही, माझा इथला कालखंड आता संपलाय म्हटले, मला आता मथुरेमध्ये जायचं आहे आणि हा रथ मला नेण्यासाठी आला म्हटले. असं म्हटल्याबरोबर महाराज गायी चारणाऱ्या शांत झाल्या, गोपाळ शांत झाले, रडू लागले, गवळणी रडू लागल्या. तेव्हा गवळणी म्हणतात त्या अक्रूराला, अरे अक्रूरा, अरे तू किती निष्ठुर आहेस रे म्हटले, तुझं सुख आमचं सुख तुला कधी बघवलं नाही रे म्हटले. आमच्यापाशी कृष्ण आहे, आमच्यापाशी आनंद आहे आणि तो आता आनंद आमचा तू घेऊन चालायस म्हटले, तू किती निष्ठुर आहेस म्हटले. काय नाही ना म्हणून त्याला शिव्या दिल्या महाराज. पण कृष्णाने सांगितलं आता मला जावं लागेल म्हटले. आणि आता कृष्ण महाराज रथामध्ये बसले. जसं रथामध्ये बसले तशा सर्व गवळणी काय केले महाराज, त्या रथाच्या आडवं पडल्या. आणि अक्रूरा म्हणतात, अक्रूरा तुला आमच्या कृष्णाला न्यायचं आहे ना, घेऊन जा म्हणले, खुशाल घेऊन जा, पण या रथाचं चाक पहिला आमच्या अंगावर न जाऊ दे, कारण कृष्ण हा आमचा आहे आणि आम्ही त्याला सोडणार. देवावरती प्रेम एवढा असावं, जीव जरी जाण्याचा प्रसंग आला तरी देवाचं नामचिंतन करूनच जीव द्यावा. कारण अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता करेवरम, की अंतकाळाच्या वेळी भगवंताचं नामचिंतन करून जर जीव जर गेला तर महाराज तो परमात्म्याला प्राप्त होतो. म्हणून तुका म्हणे करा सेवा, आले जीवावरती, जीवावर जरी आला ना तरी ते सेवा करा, पण निष्ठेने करा, एक निष्ठेने करा. ती सेवा ती एक निष्ठेने केली महाराज. भक्ती गौरवणीची भक्ती. देव महाराज हातभर झाले, परत खाली आले, सर्वांचे मन धरणी केली महाराज. कृष्ण भगवान परमात्म्याने सर्वांना बाजूला केलं आणि अक्रूरा सोबत भगवान परमात्मा गोकुळामधून द्वारकेमध्ये आले. आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याने राज्य केलं. 100 वर्ष महाराज धर्माची स्थापना केली आणि द्वारकेचा राजा झाला, द्वारकाधीश झाला. तिथं सुख संपन्न नगरी निर्माण केली महाराज. आणि त्या द्वारका नगरीमध्ये आनंद जो आहे तो आनंद एवढा मोठा आनंद, पण त्याचा लहानपणीचा एक संगुणी महाराज सुदामा, त्याला असं वाटलं दारिद्र्य होतं, ब्राह्मण होता महाराज, पण सुदामा दरिद्र्य अवस्थेमध्ये होता. आणि त्या सुदामाच्या बायकोने सांगितलं, अहो म्हणले एवढं आपल्या घरी दारिद्र्य आहे, एवढी गरिबीची अवस्था आहे, पण तुम्ही जर लहानपणीचं सौमुखडी म्हणले, कृष्ण म्हणले द्वारकेचा राजा आहे म्हटले, जावा म्हणले त्याच्याकडे काहीतरी घेऊन या म्हणले. तेव्हा सुदामा म्हणला, अगं म्हणले तो कृष्ण माझा लहानपणीचा सवंगडी होता, पण आता तो राजा आहे आणि आता माझ्या काय आहे म्हणले, त्याला देण्यासाठी मी कसं जाऊ त्याच्याकडे म्हणले. घरामध्ये अन्नाचा कण नव्हतं, धान्य नव्हतं महाराज. 4 घरी फिरली महाराज आणि एक मुठभर पोहे आणले. कसले? कच्चे पोहे महाराज. आणि ते पोहे सुदामाच्या हातात ठेवले आणि सांगितले एवढे पोहे घेऊन जावा म्हणले. सुदामाने महाराज फाटलेलं धोतर होता अंगावरती, सदरा मळलेला होता, त्यात ती महाराज गाठ मारली आणि सुदामदेव निघाले महाराज. आता सुदामदेव येतोय, देवाला कळणार नाही का? एक दिवशी पहिल्या दिवशी मुक्कामाला राहिले. सुदामदेव ज्या ठिकाणी झोपले, सकाळी उठले तर बघितलं, अरे म्हटले द्वारकेतच आलो की म्हटले. देवाला माहिती होतं आता सुदामा पायात चप्पल नाही माझ्याकडे येतोय म्हटले. देवाने त्याला झोपी घातलं आणि त्याला उचलून कुठं आणलं? द्वारकेत आणलं महाराज. आणि द्वारकेत आल्याबरोबर त्या राजवाड्यासमोर सुदामा येऊन थांबलाय. सैनिक द्वारपाल समोर आहेत आणि द्वारपाला विनंती करते, सुदामा अहो जावा म्हणले, तुमच्या राजाला सांगा तुझ्या लहानपणीचा मित्र म्हणले तुझा सुदामा आलाय. द्वारपाल म्हणले, अरे राजा कुठं, तू कुठं म्हणले, तुझ्या अंगावर म्हणजे धोतर फाटलेला आहे, सदरा मळलेला आहे, तुझी अवस्था कितीतरी दिवस झाले आंघोळ पण केला नाही असं वाटते म्हणजे, आणि तू काय म्हणतोयस कृष्णाचा सवंगडी? अहो जाऊन सांगा तर म्हणले तुमच्या कृष्णाला म्हटले तुझ्या लहानपणीचा सुदामा आलाय. द्वारपाल आतमध्ये आले महाराज. कृष्ण भगवान परमात्मा सिंहासनावरती
सर्व राण्यासोबत बसलेले होते आणि विनंती केली, हात जोडले द्वारपालाने आणि कृष्णा म्हणाले, राजेसाहेब तुम्हाला कुणीतरी भेटण्यासाठी तुमच्या लहानपणीचा सुदामा आलाय. देवाने सुदामा नाव ऐकलं. देव म्हणे, कोण म्हणले? अहो तुमच्या लहानपणीचा सुदामा असं नाव सांगते म्हणले. एवढे शब्द ऐकल्याबरोबर महाराज देवाने हात झटले आणि देवाने महाराज तरा 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 पायऱ्या उतरत खाली आले देव पळतच सुटले. महाराज देव जसं पळत तसं राण्यांना काय कळेना, राण्या त्यांच्या मागे पळवलं. देवाच्या अंगावरचा पितांबर खाली पडला महाराज आणि देव राजवाड्याच्या बाहेर आले. पाहिलं तर दारामध्ये एका कोपऱ्यामध्ये हात जोडून उभा असलेला सुदामाला पाहिलं आणि मिठी मारली महाराज कृष्णाने. तेव्हा सुदामा सुद्धा रडू लागला आणि कृष्ण रडू लागला. मित्र कसा असावा? अरे मित्र कृष्णासारखा असावा, मित्र सुदामासारखा असावा, सखा सुदामासारखा असावा. प्राण सखा होता महाराज. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र अडचणीमध्ये घालणारा नसावा, अडचणीमधून बाहेर काढणारा असावा. कृष्णासारखा मित्र असावा, सुदामासारखा मित्र असावा. सुदामाला घेऊन कृष्ण भगवान परमात्मा रथामध्ये बसवलं कृष्णाने आणि सुदामाला घेऊन आतमध्ये आले. सिंहासनावरती बसवलं महाराज. राण्यांना सांगितलं पाणी आणा, पण पाणी आणायला वेळ झाला. पण देवाने महाराज सुदाम्याचे पाय आपल्या अश्रूने धुतले. देव काय करतो? भक्तीचा शेवट काय आहे? तर देवाने आपल्यासाठी रडावं हे भक्तीचा शेवट आहे. आणि भक्तीचा सुरुवात काय आहे? आपणच देवासाठी आपण रडावं ही भक्तीची सुरुवात आहे. देव रडतोय महाराज आणि देवाने आपल्या अश्रूने सुदाम्याचे पाय घेतले. गरम गरम पाणी ठेवलं आणि सुदाम्याला आंघोळ घातली महाराज. चंदनाने आंघोळ घातली महाराज. सुगंधित उटणे लावले महाराज आणि आंघोळ घातली. जे दारिद्र्य होतं महाराज ते दारिद्र्य नष्ट झालं महाराज. त्यावर देवाचा हात लागला. दारिद्र्य निघून गेलं. चांगले कपडे सुदामाला देवाने परिधान केले. त्याला सिंहासनावरती बसवलं आणि मग चालू झालं. अरे सुदामा किती वर्षाने आलास रे म्हणले. आता मित्राची आठवण झाली का? एवढा काय वेळ लावलास म्हणले. सुदामा रडतोय, कृष्णा काय सांगू म्हणले, माझ्या ठिकाणी खूप सुख आहे. मित्र सांगते मित्राला आम्ही सुखी आहे. पण कृष्णाने ओळखलं होतं. म्हणजे ठीक आहे म्हणले. वहिनी कशा आहेत म्हणले. वहिनी मला काय खायला दिले का नाही म्हणले. सुदामा म्हणाला, आता हा नगरीचा राजा आहे, द्वारकाधीश आहे, त्याच्यापाशी काय कमी आहे म्हणले. गोड धोड सर्व याच्याकडे भरले म्हणले. आणि मला माझ्या बायकोने म्हणजे मुठभर पोहे दिले पण कच्चे. आणि जर हे दिले तर माझे दारिद्र्य दिसून येईल. माझं दारिद्र्य या देवाला कृष्णाला दिसून येईल. मग दारिद्र्य महाराज राखत होता सुदामा. आणि म्हणजे बघ रे म्हणले तुझ्या त्या धोत्राच्या गाठीने काय आहे, काय आहे म्हणून दाखव म्हणले. आणि दाखवलं. काढली महाराज कृष्णाने. आणि त्यात पोहे होते. कसे होते? कच्चे होते महाराज. देवाने बघितले आणि तसेच कसं खाल्लं? फुक्या मारत खाल्लं महाराज. म्हणतात की फुक्या देत महाराज देवाने ते पोहे खाल्ले आणि देव शांत झाले महाराज. देवाने मुठभर पोहे खाल्ले पण सुदामाला काय दिलं? सुदामाची नगरी सोन्याची करून दिली महाराज. देव काय करतो? देव मुठभर घेतो, भक्ती भावनेने घेतो, मात्र भरभरून देतो. देवानी महाराज सुदामा तिथं जाईपर्यंत सुदाम देवाची नगरी महाराज सोन्याची करून दिली होती. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्र पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. एवढा देव महाराज भक्तासाठी करतो. भक्त प्रतिपाळ असणारा भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये, मथुरेमध्ये आणि द्वारकेमध्ये एक धर्माचं रक्षण केलं, भक्ताचं रक्षण केलं आणि दुष्टांचा संहार केला. कृष्ण भगवान परमात्मा आनंद देणारा द्वापार युगामध्ये कृष्ण भगवान परमात्माचा अवतार. आणि आज आपण त्याच्या रूपाने सर्व गोपाळ मिळून आपण काय करतोय? हा
भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून हा काला करतोय. हा काला बघण्यासाठी देव येतात महाराज, पण देवांना या काल्याचा प्रसाद देखील सेवन करण्याचा अधिकार नाहीये. तो अधिकार फक्त महाराज वारकऱ्यांना आहे, गोपाळांना आहे. आणि देवाने तो अधिकार गोपाळांना करून दिला. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, म्हणून वैकुंठामध्ये सुद्धा हा काला काय आहे, दुर्लभ आहे. तो फक्त या भूवैकुंठामध्ये आहे आणि तो तुका मला प्राप्त होतोय. हा एवढाच अधिकार तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की तुका म्हणे चंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंद द्या नरनारी झालेली सेवा श्री गुरु लालू साहेब यांच्या चरणी अर्पण करून यांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला धन्यवाद. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, एक माझे जीव उरले पायी पण. आता शेवटची चाल झाली की काल्याचा अभंग होईल आणि मग सर्वांना प्रसाद देण्यात. म्हणा तुका म्हणे छंदे